नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. गणेश मंडळांमध्ये मान्यवरांनी, पदाधिकाऱ्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा कोणत्याही मान्यवर उपस्थित व्यक्तीनं त्या प्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचा अत्यंत सुंदर समर्पक व्हिडिओ मी तयार केलेला आहे गणेश उत्सव समारंभाच्या निमित्तानं. तर या भाषणाला आपण सुरुवात करतोय. आदरणीय मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर, उपस्थित पाहुणे, माझे सर्व गणेश भक्त आणि लहानग्या गोड मुलांनो, आज या मंगलमय प्रसंगी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन झाले आहे. घराघरात, मंडळात, गल्लीबोळात भक्तिभावानं आरतीचे सूर गुंजत आहे. ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या सुगंधात आणि आरत्यांच्या निनादात संपूर्ण गावचं वातावरण प्रसन्न झालं आहे. आपल्या परंपरेत गणेश उत्सवाला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला समाज जागृतीचं, राष्ट्रीय एकतेचं व्यासपीठ बनवले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा, भेदभाव दूर करणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा हा उत्सव आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. गणेश बाप्पा हा विघ्नहर्ता, बुद्धिदाता आहे. त्यांच्या कृपेने आपलं कार्य सिद्ध होते, आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि या उत्सवाच्या निमित्तानं आपण केवळ फक्त आणि फक्त पूजा अर्चा न करता समाज उपयोगी उपक्रमही या निमित्तानं आपण राबवूया. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम या माध्यमातून आपण बाप्पांची खरी सेवा करू शकतो. मित्रांनो, गणेश उत्सव म्हणजे केवळ विद्युत रोषणाई, मिरवणूक, डीजे किंवा नृत्य नाही, तर ते आहे शिस्त, संस्कार आणि समाजकारणाचा हा खऱ्या अर्थाने धडा आहे. आपल्या उत्सवानं पर्यावरणाला हानी पोचू नये, आवाजामुळे त्रास होऊ नये याकडे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यानं लक्ष द्यायला हवं. बाप्पा नेहमी मंगल करता म्हणून पूजला जातो, तर आपणही हा उत्सव मंगलमय, आदर्श आणि प्रेरणादायी बनवूया, प्रेरणादायी करूया. शेवटी मी आपल्या सर्वांना एकच सांगेल की गणेश उत्सव आपल्याला एकतेचा, समाजसेवेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो. आपण सारेजण या संदेशाला आत्मसात करून आपल्या गावाला, समाजाला आणि देशाला प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाऊया. चला तर मग सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. मित्रांनो, कसा वाटला हा गणेश मंडळाच्या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी हे सुंदर भाषण? तर भाषण आवडल्यास या भाषणाला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, अशा भाषणाच्या सूत्रसंचलनाच्या आणि विविध माहितीच्या टिप्सचा असलेला हा निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.